पुण्यामधील शुभदा कोदारे हत्या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आलाय। आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या शुभदा कोदारे यांची हत्या झाली। कृष्णा कनोजा नावाच्या आरोपीकडून आर्थिक वादामधून ही हत्या झाली। कृष्णाकडून शुभदाने 4 लाख रुपये घेतले होते। 1,20,000 हे परत सुद्धा केले होते। पुण्यात तरुणी शुभदा कोदारेच्या हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। आयटी कंपनीतील एका इमारतीवरून हा व्हिडिओ शूट करण्यात आलाय। आरोपी कृष्णा कनोजा आणि शुभदा कोदारेंमध्ये शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं याची ही थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली। कृष्णा संतापला आणि त्यानं कंपनीच्या पार्किंगमध्येच शुभदाची हत्या केली आहे। व्हिडिओमध्ये कृष्णा कनोजा भल्या मोठ्या सुऱ्यानं शुभदावर वार करताना दिसतोय। त्यानं शुभदाच्या अंगावर 4 ते 5 वार करून तिला जखमी केलं। शुभदा जखमी होऊन जमिनीवर बसल्याचं या व्हिडिओत स्पष्टपणे दिसतंय। आरोपी कृष्णा कनोजा हातात सुरा घेऊन शुभदा भोवती घिरट्या घालतानाही दिसतोय आणि याच वेळी आजूबाजूला कंपनीतील अनेक कर्मचारी सुद्धा उपस्थित होते। मात्र कृष्णाच्या हातातील भला मोठा सुरा पाहून कुणाचीही पुढे जाण्याची हिंमत होत नसल्याचं दिसतंय। गंभीर जखमी झालेली शुभदा जमिनीवर बसली होती। त्यानंतर कृष्णानं आपल्याकडील सुरा जमिनीवर फेकून दिला आणि थोड्या वेळानं आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी धावत आले आणि कृष्णाला त्यांनी मारायला सुरुवात केली। तर हे सगळं घडेपर्यंत शुभदाच्या शरीरातनं बराच रक्तस्राव झाला होता। त्यामुळे रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिनं जीव सोडला। या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती। माहितीनुसार कृष्णा कनोजानं आर्थिक व्यवहारातून शुभदाची हत्या केल्याचं समोर आलंय। शुभदानं वडिलांच्या उपचाराचं कारण सांगून कृष्णाकडून तब्बल 4 लाख रुपये घेतले होते। मात्र शुभदानं खोटं कारण सांगून हे पैसे घेतल्याचं समजताच कृष्णा संतापला होता। मंगळवारी शुभदा बसनं कंपनीत आली आणि त्याच वेळी माझ्या पैशाचं तू काय केलंस असा सवाल करत कृष्णानं वाद घालायला सुरुवात केली। संताप